भरत शेठ गोगावले आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सलीम कुत्ता यांचे जे संबंध आहेत सुधाकर बडगुजर यांच्यासोबतचे, त्याची SIT चौकशी लावण्यात आलेली आहे. या प्रकरणात संजय राऊत यांचं पण नाव येत आहे. हा SIT चौकशी सुरू झालेली आहे. त्याच्या चौकशी झालेला आहे. आता त्यांनीही पत्रकार परिषद गेले, जर हे नाही तसं का असेल तर मी आत्महत्या करेल असं सांगतोय. मग त्याच्यात जे काही नाचताना फोटो दिसत होते ते कोणाचे, त्याच्या भावाचे आहेत का कोणाचे आहेत हे बघायला पाहिजे. आणि ह्याच्या पाठीमागे करता धरता संजय राऊत आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आता ते चौकशी अंती खरं ठरल आणि जर का त्यामध्ये चुकीचं असेल तर मग आपण पाहू. पण संजय राऊत म्हणतायत की दिल्लीतून ठरता कुणाला अडकवायचं, कुणाला फसवायचं, कुणावर कारवाई करायची. आता ह्याच्यामध्ये जे काय दिसतंय ते आम्ही समोर बोलतोय, जे काय दिसत नाही ते आम्ही बोलणार नाही आणि म्हणून आम्ही बोलतोय. फडणवीसांना विपश्यनेची गरज आहे. 2 ज्युनियरच्या हाताखाली उपमुख्यमंत्री काम करतात असा टोला लागवला सरकारला. याला उत्तर कसं देणार? नाही ठीक आहे ना. आता ज्याच्या पोटात दुखतोय तो काहीतरी दवा घेणार. तसं संजय राऊतच्या अवस्थेला त्याला ओवा देण्याची आवश्यकता आहे. मग पोटदुखी थांबल आमच्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दलची. सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये म्हटलंय की प्रतोद यांची जी निवड म्हणजे तुमची जी निवड आहे ती बेकायदेशीर होती, चुकीची होती. होती तर आम्ही त्याच्यावरती काय प्रतिक्रिया दिली का? मला जे काही पक्षाने जबाबदारी दिली ती मी पार पाडली. कोर्टाने सांगितलं आम्ही ते स्वीकारलं. आम्ही कुठे त्याच्यावरती त्याला क्रॉस केलं आहे काय? भरत शेठ, एक शेवटचा प्रश्न आहे. अधिवेशन संपत आलेलं आहे आणि आता पुढची जी वाटचाल आहे ती मंत्रिपदाच्या दिशेनं होईल असं बोललं जातं आहे. किती अजूनही अपेक्षा आहे तुम्हाला? उद्या आमची पार्टीची मिटिंग आहे, तेव्हा मुख्यमंत्री आम्हाला सगळ्या आमदारांना काय ते सांगतील. धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.